नमस्कार मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांचे 10वी-12वीचे रिझल्ट लागलेले आहेत आणि त्यानंतरची ॲडमिशन प्रोसेससुद्धा सुरू झालेली आहे. हे ॲडमिशनची प्रोसेस करत असताना आपल्याला काही दाखले आणि डॉक्युमेंट्स लागतात आणि नॉर्मली आपण उत्पन्न दाखला किंवा डोमेसाईल दाखले हे दाखले काढतो आणि त्याच ठिकाणी काही वेळा बघतो की काही दाखल्यांची लिस्टसुद्धा दिलेली असते, पण ते दाखले आपण कधी काढायचे किंवा ते लागतात किंवा नाही किंवा त्याचा उपयोग काय हे आपल्याला माहीत नसतं. त्याचपैकी एक दाखला आहे तो अल्पभूधारक दाखला. आपण बऱ्याच ठिकाणी ही लिस्टमध्ये नाव वाचलं असेल की अल्पभूधारक दाखला. हा दाखला नेमका कोणासाठी असतो किंवा त्याचा उपयोग कुठं करायचा, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अल्पभूधारक दाखला जो आहे तो जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, जसं इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल, यांच्यामध्ये जे ॲडमिशन घेणार आहेत आणि हॉस्टेलमध्ये राहणार आहेत, जे ओपन कॅटेगरीमधून आहेत, त्यांच्यासाठी एक योजना आहे, ती म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना. आणि हे स्टुडंट ज्यावेळी स्कॉलरशिपचा फॉर्म भरतात, म्हणजेच EBCचा फॉर्म भरतात, त्यावेळी त्यांना हा ऑप्शनही सिलेक्ट करायचा असतो, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता. आणि त्या ठिकाणी आपल्याला अल्पभूधारक दाखला अपलोड करावा लागतो. इथं दिलेलं आहे त्यांनी की अल्पभूधारक दाखला त्यांचे जे पालक असतील ते अल्पभूधारक शेतकरी असले पाहिजे किंवा नोंदणीकृत मजूर असले पाहिजेत, म्हणजेच त्यांच्याकडे जॉब कार्ड असलं पाहिजेत आणि ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल असले पाहिजे, म्हणजे त्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजेत. असे विद्यार्थी ह्या योजनेसाठी अप्लाय करू शकतात. आणि इथं एक महत्त्वाची माहिती अशी आहे की त्यांचं जे ॲडमिशन झालेलं असलं पाहिजे ते कॅप राऊंडमधून झालं पाहिजे, म्हणजे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया जी असते त्याच्यातून झालं पाहिजे. जर त्यांनी मॅनेजमेंट कोट्यातून किंवा कॉलेज लेवलला जर ॲडमिशन घेतलं असेल तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. आता नेमका किती लाभ मिळतो ते आपण बघूया. EBCमध्ये आपल्याला माहीत आहे की जी ट्युशन फी असते त्याच्या निम्मी फी आपल्याला परत मिळते. आणि जर तुम्ही पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपसाठी जर अप्लाय केलं तर तुमचं जर कॉलेज मुंबई किंवा पुणे या महानगरांमध्ये असेल, औरंगाबाद, नागपूर या महानगरांमध्ये असेल तर तुम्हाला 10 महिन्यासाठी 30,000 रुपये मिळतात आणि राज्यातील इतर ठिकाणी असेल तर तुम्हाला 10 महिन्यासाठी 20,000 रुपये मिळतात. आणि हे तुमचं पूर्ण इंजिनिअरिंग जर 4 वर्षाचं असेल तर 4 वर्ष तुम्हाला हे दरवर्षी अप्लाय करावं लागतं आणि दरवर्षी तुम्हाला हे मिळतात. त्यामुळे एवढा फायदा ह्या अल्पभूधारक शेतकरी जो दाखला आहे त्याच्यामुळे मिळू शकतो. आता तो दाखला जर काढायचा तर काय काय कागदपत्रे लागतात, तर तुम्ही चालू वर्षाचा शेतीचा जे 8 उतारा असतो तो काढायचा आणि त्याच्यावर जेवढे पण 7-12 आहेत, गट नंबर आहेत, त्याचे सगळ्याचे 7-12 उतारे काढायचे. त्याच्यानंतर 90 ते 95 दरम्यानचे जे शेतीचे उतारे आहेत ते सुद्धा लागतील आणि ज्याच्या नावावर शेती आहे त्याचं आधार कार्ड, रेशन कार्ड आणि एक फोटो लागतो. हे सर्व दाखले काढून तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जाऊन अप्लाय करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला अल्पभूधारक दाखला मिळतो. आणि ज्यावेळी तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर स्कॉलरशिपचा ज्यावेळी फॉर्म भरता त्यावेळी तुम्हाला या दाखल्याचा उपयोग होऊ शकतो.